ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. विक्रांत वायचाळांच्या हकालपट्टीनंतर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य. पुण्याप्रमाणेच ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. नजीब मुल्लांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक. नाशकात निष्ठावंतांवर अन्याय होतोय. आमदार देवयानी फरांदे खुलेआम बोलल्या. गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिक भाजपात असंतोष. नाशिक भाजपमध्ये आयारामांच्या प्रवेशादरम्यान प्रचंड राडा. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी का? गिरीश महाजनांना घेराव घालत विचारला सवाल. विदर्भ भाजपाच्या नागपुरात बैठका सुरू. अकोला, अमरावती, चंद्रपूरचे पदाधिकारी नागपुरात. अकोला समन्वय समितीची बावनकुळेंसोबत बैठक. ठाकरेंच्या युतीनंतर कार्यकर्ते पळू लागले. बुधवारी जल्लोष करणारे दिनकर पाटील गुरुवारी भाजपात. नाशिक मनसे नेते दिनकर पाटलांचा राज ठाकरेंना रामराम. प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून केली विनंती. फडणवीसांच्या आव्हानाला संजय राऊत यांचं उत्तर. भाजपाला सोयीनुसार वंदे मातरमची आठवण. महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच. भाजपाचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य. मुंबईचा तिढा कायम. शेलारांच्या अचूक गोलंदाजीनं मनसेचा त्रिफळा. संतापलेल्या देशपांडेंची शेलारांवर क्रीज बाहेर जाऊन टीका. ठाकरेंनी स्वतःचं हित बघावं. मराठी माणसाची काळजी आम्ही घेऊ. मंत्री शिरसाट यांनी ठाकरेंना सुनावलं. उद्धव ठाकरे सत्तेत गेले आणि नापास झाले. रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. मराठा समाजावर अन्याय का? पुण्यामध्ये मराठा समाजाची पोस्टरबाजी. प्रभाग क्रमांक 21 मध्ये मराठा उमेदवार देण्याची मागणी. भाजपाकडून ओबीसी उमेदवार देण्यात येणार असल्यानं वाद. महाडिक कुटुंबांची तिसरी पिढी अखेर सक्रिय. राजकारणात धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर मनपाच्या रिंगणात उतरणार. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. आमदार किशोर जोरगेवारांना ते पत्र भोवलं. जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवलं. नवनीत राणांचा आमदार संजय खोडकेंवर गंभीर आरोप. खोडके गावगुंडाच्या पाठीशी उभे राहतात. आम्हाला चादर चढवणाऱ्यांसोबत युती नकोय. नवनीत राणांची टीका. अमरावती मनपासाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत युती. मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित असं नवं समीकरण होणार. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुखांची माहिती. वाजपेयींनी भाजपाला विपरीत काळामध्ये दिशा दिली. हिंदुत्वाच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्र्यांकडून वाजपेयींच्या आठवणींना उजाळा. नागपुरामध्ये रेशीम बागेजवळून 9 लाखांची रोकड जप्त. दिलीप ठाकूर नावाच्या व्यक्तीकडे आढळली रोकड. संशयित दिलीप ठाकूरची चौकशी सुरू. नवी मुंबई विमानतळावरून आजपासून उड्डाण सुरू. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानं दिलासा. रोशन कुळेला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडिओ. जय महाराष्ट्रमुळे उघड झालं किडनी रॅकेट. मुंबईसह देशभरात ख्रिसमसची धूम. पर्यटकांनी फुलली पर्यटन स्थळं. इंग्लंडच्या अडचणीमध्ये वाढ. गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र जोफ्रा आर्चर ॲशेस मालिकेतून बाहेर.